इस्रायल इराणच्या युद्धानंतर आता नाशिकमध्ये महाराष्ट्रात किंवा भारतामध्ये गॅसचा हा तुटवडा मोठ्या प्रमाणात होता। त्याचबरोबर आता सोशल मीडियावर काही अफवामुळे आपण या ठिकाणी बघू शकतो की पेट्रोलला देखील डिझेलला देखील या ठिकाणी मोठ्या प्रमाणात रांगच रांग या ठिकाणी दिसून येत आहे। कुठेतरी लोकांना असं वाटतं की डिझेल मध्ये देखील तुटवडा आहे का, पेट्रोल मध्ये देखील तुटवडा आहे का, असे वारंवार सोशल मीडियामुळे कुठेतरी गैरसमज आता या पेट्रोल धारकांमध्ये होत आहे। आणि नेमकं काय अडचण आहे याबाबत आपण जे पेट्रोलचे जे असोसिएशनचे किंवा जे या ठिकाणी मी आदिवासी पेट्रोल पंप मध्ये आहे आणि संपूर्ण ते जी माहिती आहे त्यांच्याशी मी जाणून घेण्याचा आता या ठिकाणी प्रयत्न कराल। काय सांगाल, आज एकंदरीत तुमच्या पेट्रोल पंपामध्ये 1 किलोमीटर रांगच रांग आहे, याचं कारण काय नेमकं? कारण काहीच नाही सर, तसं बघायला गेलं ही पॅनिक सिच्युएशन आपल्याकडे तयार होत जाते सोशल मीडियाद्वारे। अजूनही आम्हाला पेट्रोलचा सप्लाय कंपनीकडून पूर्णतः 100% मिळतोय आणि मिळणार आहे अशी आम्हाला आजही आणि उद्याही गॅरंटी आहे। बरोबर, डेली टँकरचा पुरवठा होतोय, त्यानुसार आम्ही वितरित करण्याचा प्रयत्न करतोय, पण हे पॅनिक सिच्युएशनमुळे ही गर्दी आहे। आपण स्वतः या पेट्रोल मॅनेजर असेल किंवा मालक असेल त्यांच्याशी संवाद साधलेला आहे। आतापर्यंत तरी नाशिकमध्ये डिझेल आणि पेट्रोलला कुठल्याही प्रकारे अडचण नाहीये, त्यामुळे जे काही सोशल मीडियावर पोस्ट असेल त्याला बळी पडू नका देखील असं त्यांच्या माध्यमातून आवाहन सुरू आहे। साठी प्रतिनिधी प्रकाश दुर्वे, नाशिक।